विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 7वा, 8वा, 9वा, 10वा आणि 12वीच्या इंग्रजी विषयाशी संबंधित विविध व्हिडिओंसाठी मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला सिटीवर गायलेली गाणी ऐकायला आवडत असतील तर व्हिसल अँड सिंग या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 9वा इंग्रजीची कविता होप इज द थिंग विथ फेदरचा इंग्लिश वर्कशॉप आज आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये आपल्याला जोड्या लावायच्या आहे. या ठिकाणी बघा, होप म्हणजे आशा, गेल आणि स्टॉर्म म्हणजे जीवनामधला फार कठीण असा काळ, कीप वॉर्म म्हणजे आराम देणे, चिलेस्ट लँड म्हणजे जीवनामधल्या डिफिकल्टीज किंवा काही प्रॉब्लेम्स, आणि अस्क्रम म्हणजे काहीतरी छोटंसं अशा प्रकारे आहे. तर ह्या जोड्या अशा प्रकारच्या होतील. होप पहिलं यफ बर्ड, होप म्हणजे बर्ड, गेल आणि स्टॉर्म म्हणजे टफेस्ट टाइम इन लाईफ, कीप वॉर्म म्हणजे ई प्रोव्हाइड कम्फर्ट, चिलेस्ट लँड म्हणजे डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स, आणि 5 स्क्रम म्हणजे सी अ व्हेरी स्मॉल बीट. प्रश्न क्रमांक दुसरा, यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचा जो योग्य फॉर्म आहे तो आपल्याला खाली दिलेल्या लाईन्समध्ये लावायचा आहे. होप इज द थिंग विथ फेदर्स दॅट पर्च, तर त्या ठिकाणी होईल परचेस इन द सोल, and sings the tune without the words and never stops at all. या ठिकाणी क्रियापदाला यस किंवा ईएस लागणार आहे, परचेस, सिंग्स आणि स्टॉप्स. प्रश्न क्रमांक तिसऱ्यामध्ये आपल्याला डिग्रीचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहे, जसं स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट. तर अशा प्रकारे आपल्याला हा सर्व जो चार्ट आहे या ठिकाणी जेवढ्या रिकाम्या जागा आहे त्या सर्व आपल्याला फिलअप करायच्या आहे. स्वीट म्हणजे गोड, स्वीटर म्हणजे त्याहीपेक्षा गोड, आणि स्वीटेस्ट म्हणजे सर्वात गोड. तर तशाच प्रकारे आपल्याला फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, हाय, हायर, हायेस्ट, ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट, वॉर्म, वॉर्मर, वॉर्मेस्ट, लो, लोअर, लोवेस्ट, स्लो, स्लोअर, स्लोवेस्ट, ब्राईट, ब्रायटर, ब्रायटेस्ट, कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट, फाईन, फायनर, फायनेस्ट, लार्ज, लार्जर, लार्जेस्ट, वाईज, वायझर, वायजेस्ट, hungry, hungrier, hungriest, brave, braver, bravest, simple, simpler, simplest, close, closer, closest, pretty, prettier, prettiest, nasty, nastier, nastiest, angry, angrier, angriest, naughty, naughtier, naughtiest. तर अशा प्रकारे हा चार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फाइंड द फ्रेजेस किंवा लाईन्स इन द पोयम दॅट मीन्स द फॉलोइंग. आपल्याला या ठिकाणी काही अर्थ दिलेले आहे, जसं ए, होप इज अ लाईट डेलिकेट थिंग. या अर्थाशी संबंधित कवितेमध्ये कोणती ओळ आलेली आहे ती ओळ आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. तर ती ओळ आहे, होप इज द थिंग विथ फेदर. तर अशाच प्रकारे बी, होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. कवितेमध्ये आलेली ओळ आहे, दॅट परचेस इन द सोल अँड सिंग. तिसरी, होप इज नॉट अ वर्ल्डी थॉट, इट इज मोर लाईक अ फिलिंग अँड इमोशन. तर यासाठी कवितेमध्ये आलेली लाईन आहे, अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. इन द मोस्ट डिफिकल्ट टाइम्स होप ऑफर्स द ग्रेटेस्ट कम्फर्ट. यासाठी आलेली ओळ आहे, अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड, अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म दॅट कुड अबॅच द लिटिल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. त्यानंतर ई, होप इज नॉट इझिली डिफिटेड. याच्यासाठी आलेली लाईन आहे, अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. होप हॅज गिवन कम्फर्ट टू मेनी पीपल. यासाठी आलेली लाईन, दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. आणि जी, होप गिव्ज ऑन इन व्हेरी हार्ड टाइम्स इवन व्हेन इट गेट्स नथिंग फ्रॉम यू. तर यासाठी आलेली ओळ आहे, कवितेमध्ये आलेली लाईन, एट नेवर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क अ स्क्रम ऑफ मी. प्रश्न 5वा, वी कॅन रिलेट मेनी ऑफ अवर फिलिंग्स अँड एक्सपिरियन्सेस टू इव्हेंट्स ऑर थिंग्स इन नेचर. विच ऑफ अवर फिलिंग्स ऑर एक्सपिरियन्सेस कॅन वी रिलेट टू द फॉलोइंग. या ठिकाणी निसर्गामध्ये किंवा जनरली ज्या काही निसर्गातल्या गोष्टी आहेत त्यांना आपण काही भावना प्रदान करतो, म्हणजे त्यांना चांगल्या भावनेने, वाईट भावनेने, किंवा त्यांना आपल्या जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ बघा, डार्कनेसला आपण एव्हिल साईन मानतो, म्हणजे एक अशुभ असं चिन्ह. सनराईज म्हणजे ऑस्पिशियस साईन, एक शुभ साईन, किंवा ग्रोथ किंवा वाढ, विकास. सनराईज म्हणजे हॅपीनेस, आनंद.
रेनबो म्हणजे काय तर अनएक्सपेक्टेड जॉय, अनपेक्षित आनंद, हॅपीनेस. डार्क क्लाउड्स म्हणजेच सॅड सिच्युएशन. अ पिकॉक म्हणजे काय तर प्लीझंट फिलिंग. स्टॉर्म म्हणजे एखादं डिझास्टर, संकट किंवा डिफिकल्टी, कठीण काही परिस्थिती. अ लाईट शॉवर म्हणजे प्लेझर. अर्थक्वेक म्हणजे काय तर जीवनामध्ये सडन व्हायलंट डॅमेज, याला म्हणतो आपण अर्थक्वेक. म्हणजे एखाद्याच्या जीवनामध्ये भूकंप आला, म्हणजे काय तर सडन व्हायलंट डॅमेज त्याच्या जीवनामध्ये झाला. डॉन म्हणजे पहाट, म्हणजे बिगिनिंग ऑफ न्यू थिंग. डस्क म्हणजे एंड ऑफ समथिंग. आणि फ्लड म्हणजे डिफिकल्टी किंवा डॅमेज. तर अशा प्रकारे ही एक्झरसाइज आपण सोडू शकतो. त्यानंतर प्रश्न 6वा, राईट इन अ फ्यू लाईन्स अबाउट ॲन एक्सपिरियन्स ऑफ युअर ओन व्हेअर यू स्कोर्ड गुड मार्क्स. आता तुम्हाला परीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा चांगले मार्क्स मिळालेले आहे, तर त्या ठिकाणी तेव्हा तुम्हाला कसं वाटलं, तर तुमचं मत, तुमचा अनुभव आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. बघा आता या ठिकाणी आपण अनुभव लिहिलेला आहे. वन्स आय गॉट गुड मार्क्स इन एक्झाम. एकदा मला परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क्स मिळाले. मोर दॅन आय होप म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त. आय वॉज ऑन द क्लाउड 9. त्यावेळेला मी 7व्या आसमानावर होतो. क्लाउड 9 म्हणजे गगनामध्ये माझा आनंद मावत नव्हता. आय वॉज व्हेरी हॅपी. मी फारच खुश होतो. एव्हरीवन ॲडमायर्ड मी फॉर माय सक्सेस. प्रत्येकजण माझ्या यशासाठी मला ॲडमायर करत होता, माझी प्रशंसा करत होता. इट वॉज रिअली अ ग्रेट एक्सपिरियन्स. आणि खरंच तो एक्सपिरियन्स फार ग्रेट होता. दिस एक्सपिरियन्स टॉट मी दॅट इफ वी होप फॉर समथिंग अँड वर्क अकॉर्डिंगली. म्हणजे हा एक्सपिरियन्स मला शिकवून गेला की जर आपण एखादी आशा व्यक्त केली, आशा आपल्या मनामध्ये निर्माण केली आणि त्या अनुषंगाने जर आपण काम केलं तर वी कॅन अचीव द सेम. आपण ते अचीव करू शकतो. ॲज यू होप अँड एक्सपेक्ट यू स्टार्ट अचिविंग. म्हणजे जसं तुम्ही होप कराल तसं तुम्हाला अचिव्हमेंट होईल. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे. या कवितेमध्ये पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे. पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय तर एखाद्या अमूर्त गोष्टीला किंवा निर्जीव गोष्टीला सजीव गोष्ट समजून त्याचं रूपांतर करणे किंवा सजीव आहे असं समजून त्याला दाखवणे. तर अशा प्रकारचे काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेतलेले आहे. बघा, द ग्रास वॉज डान्सिंग विथ द विंड. म्हणजे ग्रास, गवत नाचत होतं वाऱ्यासोबत. आता गवत नाचू शकत नाही. नाचणे हा स्वभाव कोणाचा आहे? ह्युमन बिईंगचा आहे. परंतु त्याला नाचत आहे असं आपण म्हटलेलं आहे आणि म्हणून ते आहे पर्सॉनिफिकेशन. द मून लाफिंग इन द स्काय. आकाशामध्ये चंद्र हसतो आहे. आता हसणे हा जो गुणधर्म आहे तो पर्सनचा आहे, म्हणून मूनला या ठिकाणी पर्सॉनिफिकेशनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. द विंडो वॉज स्माइलिंग. खिडकी हसत होती. आता खिडकी हसू शकत नाही. हसणारा व्यक्ती कोण असतो? मानव असतो. मानव हसतो, पर्सन असतो. परंतु खिडकी हसत आहे असं आपण म्हटलेलं आहे. द पाथ वॉज व्हेरी रूड. रस्ता, मार्ग हा खूपच उद्धट होता. उद्धट कोण असतो? पर्सन असतो. परंतु तो उद्धटपणा एका रस्त्याला दिलेला आहे. द हंबल माउंटेन केअर्ड फॉर माउंटेनियर्स. म्हणजे नम्र पर्वत तो माउंटेनियर्सची काळजी घेत होता किंवा त्याने काळजी घेतली. आता पर्वत हा निर्जीव असल्यामुळे तो हंबल असू शकत नाही आणि तो माउंटेनियरची काळजीसुद्धा घेऊ शकत नाही. काळजी घेणे, हंबल असणे हा पर्सनचा, व्यक्तीचा, मानवाचा स्वभाव आहे. आणि मानवाच्या स्वभावामधले मानवाचे जे गुण आहे ते निर्जीव वस्तूला या ठिकाणी दिलेले आहे. आणि अशा प्रकारे या प्रत्येक लाईनमध्ये यूज केलेला जो फिगर ऑफ स्पीच आहे तो आहे पर्सॉनिफिकेशन. So thanks a lot for watching Moral English Group for classes 7th, 8th, 9th, 10th and 12th. Thank you.